सगळे, मी कोजागिरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल व्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत एक रेसिपी. तर छान रेसिपी आहे, रव्यापासून आपण बनवत आहोत. तर मी बनवत आहे रव्यापासून ब्रेड पिझ्झा. असतो मैद्यामुळं आपण म्हणतो की नको पिझ्झा खायला, अवॉइड करतो आपण, मैदा जास्त नको जायला आपल्या शरीरामध्ये वगैरे त्याच्यामुळं. तर हा एक ऑप्शन आहे बघा, तुम्ही रव्यापासून घरच्या घरी असा सुंदर पिझ्झा बनवू शकता आणि छान होतो हा पिझ्झा, सेम बाहेरसारखा लागतोय. तर एकदा ही रेसिपी ट्राय करा, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे, नंतर अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे, नंतर चवीनुसार मीठ आणि 1.5 चमचा एवढं ईस्ट घेतलेलं आहे. ते सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. ते छान असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकायचं आणि कोमट पाणी टाकून छान असं आपलं पीठ मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथे आपलं छान असं पीठ मळलेलं आहे. पीठ छान असं मळून झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घ्यायचं आणि परत एकदा छान असं पीठ मळून घ्यायचं. ते छान पीठ मळून झाले की त्याला 1-1.5 तासासाठी एवढं झाकून ठेवायचं. 1-1.5 तासानंतर बघू शकता तुम्ही इथे आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे. पीठ छान असं मुरलं गेलं की नंतर त्यामधला गोळा काढून घेऊन त्याला छान असं लाटून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही इथे छान असा आपला गोळा काढून घेतलेला आहे आणि तो एक चपातीच्या साईजनुसार लाटून घ्यायचा. थोडा तो तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही पातळ करू शकता, नाही तर मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचा. छान असा मीडियम साईजमध्ये लाटल्यानंतर त्याला फोगने होल पाडून घ्यायचे. छान असे सगळीकडे साईडनं होल पाडून घ्यायचे. होल पाडून झाल्यानंतर त्याला थोडासा आपण तव्यावरती गरम करून घेऊयात. ते छान असं गरम झालं तव्यावरती की नंतर त्याच्यावरती थोडा आपण पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा. पिझ्झा सॉस सगळ्या आपण पिझ्झा बेसला लावून घ्यायचा. नंतर त्याच्यावरती मी कॉर्न टाकलेले आहेत आणि कांदा टाकलेला आहे, परत टोमॅटो टाकलेला आहे आणि मी इथे चीज स्लाइस पण ठेवलेले आहेत. तर चीज स्लाइस ठेवल्यानंतर त्याच्यावरती आता आपण थोडं चीज पण टाकून घेऊयात आणि नंतर याच्यावरती आपण तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकून घेऊ शकता. तर मी इथे कॉर्न टाकलेले आहेत, कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे. ते सगळं छान असं टाकून झालं की त्याच्यावरती परत आपण चीज टाकून घेऊयात आणि नंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घ्यायचं. ते छान असं सगळं बेस आपला बनवून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही इथे आपला छान असा बेस बनलेला आहे. छान असा बेस बनवून झाला की नंतर मी इकडे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा गरम झालेला आहे. तर थोडंसं झाल्यानंतर त्याच्यावरती आपण हा पिझ्झा बेस ठेवून द्यायचा आणि साईडला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी ठेवून द्यायचं आणि छान असं झाकून द्यायचं. एक 15 ते 20 मिनिटामध्ये आपला पिझ्झा छान असा बनून तयार होतो. बघू शकता तुम्ही इथे आपला पिझ्झा छान असा बनलेला आहे. चीज पण छान असं स्प्रेड झालेलं आहे. नंतर त्याच्यावरती ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आणि छान असा पिझ्झा सर्व करायचा. तर छान रेसिपी झालेली आहे. रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.